नमस्कार मित्रांनो, आज 2 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आज फायनली आपण पाहणार आहोत. टाळकऱ्यांचा मोठा गैरसमज होतो आणि सगळे आता सखीला बोलू लागतात. त्याचबरोबर आगीत तेल टाकण्यासाठी तिथे परशू सुद्धा येतो आणि सगळ्यांना असं दाखवतो की हा सखीचा आणि त्यांचा म्हणजे परशू आणि सरकारचा प्लॅन होता. तर मित्रांनो, आजचा भाग ओव्हरऑल खूप भारी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो. मेडिक्लेम ऑफिसरला सत्य समजल्यावर तो या मनस्विनीला म्हणतो की मी सगळ्यांना सत्य सांगेल की तुम्ही त्या चाळकरांना फसवलंय आणि मेडिकल पेपर्सच्या मागे स्टॅम्प पेपर लावून चाळकरांच्या सह्या घेतल्यात. तर ही काय करते मनस्विनी, तिच्या मोबाईल मधला जो व्हिडिओ असतो तो प्ले करते आणि या ऑफिसरला दाखवते, तिच्या ऑफिस मधल्या एम्प्लॉईला. तर हा व्हिडिओ बघून हा जो ऑफिसर असतो हा खूप घाबरतो आणि ही मनस्विनी म्हणते, बघितला का मग व्हिडिओ, काय दिसलं तुला यात? आणि पुढे तिथे ऑफिसरला म्हणते की यात तर असंच दिसतंय की तुम्ही सगळ्या चाळकरांच्या या पेपर्सवर सह्या घेतल्यात आणि त्यांची फसवणूक तुम्ही केली. खोटं बोलून त्यांच्या सह्या सुद्धा तुम्हीच घेतल्या. पुढे आता मनस्विनी त्या ऑफिसरलाच म्हणते की जर मी याची तक्रार पोलिसांकडे केली तर तुमच्यावर तर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर ती आता परशूकडे बघते मनस्विनी आणि म्हणते यांना किती वर्षासाठी जेलमध्ये जावं लागणार. आणि हा परशू सुद्धा म्हणतो त्या ऑफिसरला, हे बघे तुला स्वतःची काळजी नाहीये पण तुझ्या कुटुंबाची तर असेलच ना. उद्या जर का तू जेलमध्ये गेलास तर तुझ्या फॅमिलीकडे कोण बघणार? त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आणि चुपचाप इथनं निघायचं. बेसिकली हे दोघं जण आता त्या ऑफिसरला घाबरवत असतात, याने कोणाला काहीच सांगू नये, तोंड बंद ठेवावं म्हणून. तसंच होतं. ऑफिसर आता या दोघांना म्हणजे परशू आणि मनस्विनीला म्हणतो, हे बघा माझ्यावर केस वगैरे करू नका, तुम्ही सांगाल ते सगळं ऐकतो मी कोणाला काहीच सांगणार नाही याविषयी. तर आता हे ऐकून मनस्विनी म्हणते, व्हेरी गुड, निघा मग आता. ऑफिसर तर निघून जातो पण मात्र ही मनस्विनी आता त्या पेपर्सकडे बघते आणि म्हणते, सगळं ठरल्याप्रमाणे होत आहे, सगळंच माझ्या मनाप्रमाणे घडतंय. उद्या आता माझ्या चॅलेंजचा आणि सखी सदन चाळीचा शेवटचा दिवस. पुढे आता ही मनस्विनी म्हणते, उद्या मी चॅलेंजही जिंकणार आणि ही सखी सदन चाळही बळकवणार. उद्याची सकाळ आता सखी आणि कान्हाच्या घरावर भूकंप घेऊन येणार. असं सगळं ही मनस्विनी म्हणत असते आणि परशू हे सगळं ऐकून खुश होतो. पण बघूया मित्रांनो, सरकार चांगलीच तोंडावर आपटणार आहे. इथे आता दुसरा दिवस असतो, चॅलेंजचा शेवटचा दिवस असतो. तर बघा काय होतं, आता सखीच्या हाती तो प्रोजेक्ट असतो आणि लहान मुलांना ती नेऊन द्यायला जाणार असते आणि तिने तो प्रोजेक्ट एकटीनेच उचलला असतो. तर कान्हा म्हणतो, बेबी सरकार मी काही मदत करू का? तर सखी म्हणते, नाही मी सांभाळून घेईल. बघ घेतलं पण मी सांभाळून. तर कान्हा सुद्धा म्हणतो, हा बायको कोणाच्या आहेत तुम्ही म्हणा. तर सखी म्हणते कान्हाला, अच्छा. आणि तितक्यात काय होतं, ते एकदम घाबरलेला धावत पळत किरण येतो यांच्या घरी आणि म्हणतो, कान्हा. कान्हा विचारतो, काय झालंय किरण? तर किरण म्हणतो, ते बाहेर, तुम्ही दोघं आधी बाहेर चला. सखी आणि कान्हाला आता काहीच समजत नसतं, काहीतरी मोठं झालंय याची त्यांना आता जाणीव झाली असते किरणच्या एवढ्या घाबरल्यामुळे आणि त्याच्या या अवस्थेमुळे. इथे काय होतं, आता सीन शिफ्ट होतो. सरकारने तिची गुंड बोलावली असतात चाड उद्ध्वस्त करण्यासाठी आणि ती त्यांना वॉर्निंग देत असते आणि त्यांना इन्स्ट्रक्शन्स देत ती म्हणते, होत्याचं नव्हतं झालं पाहिजे. आता ते कसं करायचं ते तुम्ही बघा, मला फक्त आणि फक्त रिझल्ट मॅटर करतो. तर हे सगळे गुंड जे असतात एकदम असे हट्टे कट्टे असतात आणि हे सरकार सखी सदन साईडचा फोटो त्या गुंडांना दाखवते. गुंड आता सरकारला म्हणतात, हुकुम सरकार. त्यानंतर आता परत सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं की सखी आणि कान्हा आता खाली आले आहेत किरण बरोबर. सखीच्या हाती तो प्रोजेक्ट असतो. ती सगळी चाळीतली लोक खाली जमा झाली असतात. सगळीच्या सगळी सखीकडे रागाने बघत असतात. कालपर्यंत इतक्या प्रेमाने वागणारे हे चाळकरी सखीकडे एकदम रागाच्या भावनेने बघू लागतात आणि ते सखीकडे बघतच राहतात, काहीच बोलत नाही. तितक्यात आता कान्हा म्हणतो दाभाडे मावशींना, मावशी काय झालंय? तर बघा मित्रांनो, दाभाडे मावशी आता सखीच्या हातचा प्रोजेक्ट घेते. त्यामध्ये तिने मुलांसोबत बनवून ती सखी सदन चाळचा डेमो बनवला असतो, मॉडेल बनवलं असतं आणि त्यानंतर दाभाडे मावशी तो प्रोजेक्ट फेकून देतात. सरकारने पाठवलेली ही 2 मुलं सुद्धा तिथे असतात आणि ती हसत हे सगळं बघत असतात. त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला असतो. तर इथे काय होतं, सगळ्यांना आश्चर्य वाटतं आता, स्पेशली सखी आणि कान्हाला आता झटकाच बसतो अशा वागण्याचा. कान्हा आता विचारतो, मावशी हे असं का केलं? झालं तरी काय, काहीतरी बोला. तर सखी आता हात ठेवते दाभाडे मावशींच्या खांद्यावर आणि म्हणते, मावशी काय झालंय, काहीतरी बोला, असं का करताय तुम्ही? तर त्यानंतर दाभाडे मावशी सखीचा हात झटकतात आणि सखीकडे त्या रागाने बघत असतात. तर कान्हा परत विचारतो, अहो मावशी काय झालंय, नीट सांगाल का? त्यानंतर कान्हा सगळ्यांना विचारतो, कोणीतरी काही सांगाल का, काहीतरी बोला.
तितक्यात तिथे आगीत तेल टाकायला सखीचा परशू काका येतो आणि म्हणतो सखीला सगळ्यांसमोरच, थँक्यू सखी, तुझ्यामुळेच हे सगळं शक्य झालंय, थँक्यू सो मच. सखीला तर काही समजत नसतं. पुढे आता परशू म्हणतो, आज फक्त ही चाळीतली घरच नाही तर ही चाळीतली सगळी जागा सरकारांच्या नावावर झाली आहे. त्यामुळे आता हे चाडकरी घाबरतात आणि यांना आता पक्का विश्वास बसतो की सखी या सगळ्या कारस्थानामध्ये सामील आहे आणि सखीने सगळ्यांचा विश्वासघात केलाय. सखी आता परशूकडे चालत जाते. तिला काहीच हे समजत नसतं काय चाललंय म्हणून, आणि ती म्हणते परशूला, काय चाललंय हे? परशू काका, तुझा काहीतरी गोंधळ होतोय, मी असं काहीच नाही केलं. आणि काय रे, तुला कोणी सांगितलं हे? तर बघा काय होतं. हा परशू ती फाईल दाखवतो आणि म्हणतो, सांगतो. तितक्यात मागून सानप काकू सखीला म्हणतात, त्यांच्याशी काय बोलतेस? आमच्याशी येऊन बोल इथे. आमच्याशी गोड बोलून, आमच्यावर भुरळ पालरून पेपर्सवर तू खोट्या सह्या घेतल्यास? कान्हा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, 1 मिनिट, काहीतरी गोंधळ होतोय, आपण आज जाऊन बोलूया ना, इथे बाहेर तमाशा नको. तर सानप काका आता कान्हावरच ओरडतात, आणखी भडकतात आणि म्हणतात, अजून काय तमाशा व्हायचा बाकी राहिलाय? सखी सानप काकांना म्हणते, सानप काका 1 मिनिट, नेमकं काय झालंय मलाही नाही माहिती, पण काहीतरी कन्फ्युजन नक्कीच आहे. मला फक्त तुम्ही 2 मिनिट द्या, माझ्यावर विश्वास ठेवा, मी कोणालाच फसवलं नाहीये, मला फक्त 2 मिनिट द्या. आणि असं म्हणून आता सखी परशूकडे वळते आणि म्हणते, काका मला सांग, हा सगळा काय प्रकार आहे आणि मी हे असं कोणाला फसवेल का? तुम्हा लोकांचा काहीतरी गैरसमज होतोय. आता फाईल आणि ते पेपर्स दाखवत परशू आता सखीला म्हणतो, मग हे काय सखी, काय वाच यात? ते पेपर्स बघून आता सखीला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या पेपर्सवर सगळ्या चाडकऱ्यांच्या सह्या असतात, NOC वर. तितक्यात तिथे आता कान्हा सुद्धा येतो क्रॉस चेक करायला आणि सखीला म्हणतो, 1 मिनिट बघू मी. कान्हा सुद्धा चेक करतो सगळं. त्यानंतर कान्हा परशूकडे बघतो तर परशू थोडा घाबरतो कान्हाला बघून. कान्हाच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. आता कान्हा ते पेपर्स बघून मनात म्हणतो, हे तर तेच पेपर्स आहेत जे मी सरकारला दिले होते. शिवाय या पेपर्सवर प्रत्येक चाडकऱ्यांचे NOC पण आहे, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे. कान्हाच्या मनात हा प्रश्न सुद्धा येतो की हे कुठून मिळवले यांनी. आणि इथे मित्रांनो सीन शिफ्ट होतो आणि ही जी मनस्विनी आहे ती तिच्या गुंडांना परत तेच इन्स्ट्रक्शन्स देते आणि सांगते, ती चाड अशी साफ करा त्या चाडीकडे बघितल्यावर कोणाला वाटलंच नाही पाहिजे की तिथे कोणी राहत होतं. त्या सखी सदन चाडीचंच मशान घाट करा. सगळे गुंड म्हणतात, हो सरकार. आणि सगळेच्या सगळे गुंड चाड उद्ध्वस्त करण्यासाठी तिथून निघतात. मित्रांनो, तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की मनस्विनी जेव्हा काहीतरी करायला जाते तेव्हा नेहमी ती ब्लॅक साडी घालते. आज सुद्धा तिने काळ्या कलरची साडी घातली आहे. तर असं इथे आता सीन शिफ्ट होतो. हा परशू आता कान्हाच्या हातची फाईल हिसकावून घेतो आणि आता सानप काका जाब विचारतात सखीला आणि म्हणतात, आता बोल. सखी आता सगळ्या चाडकऱ्यांच्या समोर येते आणि हात जोडत म्हणते सगळ्यांना, मी यातलं काहीच केलं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. सखी आता दाभाडे मावशींना म्हणते, मावशी तुम्ही तर मला नात मानलत ना, तुम्ही तरी विश्वास ठेवा माझ्यावर, मी नाही केलं हे सगळं. परशू मस्तपैकी बघत असतो, हे सगळं मजा घेत असतो तो या सिच्युएशनची. त्याच्या पुतणीवरच असे आरोप लागतायत तरी त्याला थोडासाही फरक पडत नाही. तर इथे काय होतं, मावशी म्हणतात सखीला, हो ना, मी तुला माझी नातच मानलं होतं, पण तुझ्या बाजूनं ते नातं नव्हतंच. आता कळतंय मला, तुझा हेतू साध्य करण्यासाठी, फक्त तुझा हेतू साध्य करण्यासाठी तू प्रेमाचं नाटक केलंस. सखी म्हणते, नाही मावशी, हे खोटं आहे, असं अजिबात नाहीये. तर सानप काकू आता सखीवर ओरडतात आणि म्हणतात, अगं सखी, आता तरी तुझी नाटकं बंद कर. परीची आई सुद्धा सखीला म्हणते की शेवटी तू सिद्धच केलं की तू त्या सरकारचीच मुलगी आहे, त्या माजुरड्या सरकारची. साडीतली आता दुसरी बाई सुद्धा सखीला म्हणते की मागे पण हिच्या काकूने आपल्या मुलांना विष देऊन मारून टाकण्याचा प्रयत्न केला आणि हिने आता हे असं फसवलं आपल्याला. आणि जानू सुद्धा आता सखीच्या विरोधात जाते, बेस्ट फ्रेंड सुद्धा. आणि जानू तिला म्हणते, हो ना, आता तिच्या काकासोबत मिळून तू आता नाटक करतेस. चारी सखी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगते की हे सगळं खोटं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. हवं तर आपण त्या मेडिक्लेम करणाऱ्या ऑफिसर्सला बोलूया, ते सांगतील खरं काय ते. सगळेजण आता सखीकडे बघत राहतात. तितक्यात काय होतं, सरकारची जे 2 मुलं असतात ना पाठवलेली चाडीत, सगळ्यांच्या मनात शंका पेरण्यासाठी त्यातला एक मुलगा म्हणते सगळ्यांना, तो मुलगा सगळ्यांना म्हणतो, आता कळलं का तुम्हाला आम्ही दोघं तेव्हा काय म्हणत होतो ते? आणि दुसरा मुलगा पण आणखी भडकावतो चाडकऱ्यांना आणि म्हणतो, अरे तुम्ही सगळी चाडीतली लोक आहे ना, मूर्ख आहात, मूर्ख. अरे आधी आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला, पण तुम्ही ऐकलं नाही. आता बघा तुमच्या कर्माची फळं. त्यात आता कान्हा हे ऐकून त्या मुलांच्या अंगावर जात असतो त्यांना मारायला आणि म्हणतो, बस हा, आता एक शब्द पुढे बोलायचा नाही. तर किरण आता कान्हाला सांभाळतो. पण सानप काकांना आता आठवतं, जेव्हा हे कॅरम खेळत होते तेव्हा त्यातल्या एका मुलाने म्हटलं होतं की आताची जी लोक आहे 2 चेहरा घेऊन फिरतात, ही वेगवेगळे, म्हणून असा कोणावरही असा सहज विश्वास ठेवायचा नाही आणि स्वतःच्या फायद्याशिवाय कोणीच कोणाचं भलं करत नाही. हे सगळं आता सानप काकांना आठवतं आणि सानप काका कान्हाला म्हणतो,
कान्हा, त्या मुलांची काय चूक आहे? त्यांच्या अंगावर का धावत गेल्यास तू? उलट त्या मुलांनी आम्हाला सावध केलं होतं, पण आम्हीच त्यांचं ऐकलं नाही. सखीवर विश्वास ठेवला. सखी असं काही करेल आम्हाला वाटलं नव्हतं. परशु आता सगळी मजा घेत असतो हे आणि हसत असतो हे सगळं बघून. सानप काका म्हणतात, सखीने तर आमचा विश्वास तोडलाय. तर कान्हा बिचारा सगळ्यांना समजावून सांगतो आणि तो सानप काकांना म्हणतो, अहो काका समजावून घ्या, हे कारस्थान आहे काहीतरी सखी विरोधात. सानप काका आता सखीला म्हणतात, सखी जर तू खरं बोलून आमच्याकडनं सह्या घेतल्या असत्या ना, आम्ही हसत हसत सह्या दिल्या असत्या. इतका विश्वास होता आम्हाला तुझ्यावर, तुला आम्ही आमच्यातलंच एक मानत होतो. सानप काकू पण सखीला म्हणते, आमच्या पोरांनी तुझ्यावर जीव लावला, हे विसरलेस का ग सखी? ग त्या दिवशी ती भांडेवाली बाई ती म्हणत होती की ही असली श्रीमंताची पोर तुम्हाला कधी फसवेल सांगता येत नाही, पण आम्ही तिच्यावर सुद्धा विश्वास नाही ठेवला, तुझी बाजू घेतली, तिच्याशी भांडलो आम्ही. परीची आई सुद्धा आता सखीलाच म्हणते की सखी तुझ्या विरोधात बोलणाऱ्याचं कोणाचंच आम्ही काय ऐकून घेतलं नाही. पुढे आता सानप काका सुद्धा सांगतात सखीला, जेव्हा तू आमच्या पोरांबरोबर ट्रूथ अँड डेअर खेळत होतीस ना, आणि तेव्हा तुला सत्य सांगण्याची वेळ आली, तेव्हा आमच्या पोरांनी तुला विचारलं सुद्धा, सखी दिदी तू आमच्यापासून काही लपवत नाही आहेस ना? तेव्हा घाबरली होतीस ना तू? तर आता सखी आपल्या मानेनेच नाही नाही असं म्हणत्याशी डोलावते तिची मान. कोणाला कसं समजावं तिला काहीच कळत नसतं. तर आता मावशी सुद्धा म्हणते सखीला, अगं माझ्यासाठी तर तू रात्र रात्र जागलीस, ते सुद्धा सगळं खोटच होतं ना ग. उलट त्या वेळेला जर माझं काही बरं वाईट झालं असतं तर तुझा फायदाच झाला असता, हो ना ग सखी? सगळे जण आता एकामागोमाग एक सखीवर ब्लेम लावतात. सगळे सखीला म्हणतात की तू या चाडीत का आलीस? सानप काका सखीला म्हणतात, तुला आमची चाड गिळायची होती म्हणून तू आलीस ना? आणि बघा मित्रांनो, दाभाडे मावशी आता सखीला म्हणतात, लग्नानंतर तू इथे गृहप्रवेश केला नाहीस तर तू नंतर आली चांगला मोठा प्लॅन बनवून, बरोबर ना सखी? सखी ओरडू ओरडू सांगते परत की नाही मावशी असं काहीच नाहीये, माझ्यावर प्लीज सगळे विश्वास ठेवा, प्लीज माझ्यावर हे असे आरोप नका करू. आता सखीला खूप त्रास होत असतो. सखी सगळ्यांसमोर हात जोडते आणि म्हणते, तुम्ही माझा जीव घ्या हवं तर, पण प्लीज माझ्यावर नका आरोप करू. तर या मोमेंटला मित्रांनो सगळ्यात जास्त राग मला परशूचा येतोय. तो इतका स्माइल करतो हे बघून. चाडकरी इतकं बोलतायत सखीला आणि तो सखीचा सख्खा काका असून एक शब्दही तिच्या साईडनी बोलत नाही आणि उलट सगळी मजा तो बघत असतो. आता हा सानप काका जो असतो तो आणखीच भडकतो आणि सखीला म्हणतो, अगं खरं का सांगत नाहीस? का आली तू या साडीत? काय गुपित होतं तुझं इथे येण्यामागे? सांग ना, सांग, खरं सांग. आणि सानप काकांबरोबर सगळे चाडकरी एका स्वरात सखीवर ओरडू लागतात आणि म्हणतात, सांग. खूप गोंधळ उडाला असतो चाडीमध्ये, खूप कल्ला होत असतो. सगळे आता सखीवर दबाव टाकत असतात, प्रेशर बनवत असतात. त्यामुळे सखी आता शेवटी जोरात ओरडते आणि सगळ्यांना म्हणते बास, आणि तिच्या तोंडून आता निघून जातं आणि ती म्हणते, मी चॅलेंज कम्प्लीट करायला इथे आले होते. कानाला सुद्धा याची अपेक्षा नसते आणि काना सगळीकडे आश्चर्यानेच बघतो की काय केलंय म्हणून तू आता, हे नव्हतं बोलायचं. त्यानंतर सखीला सुद्धा इन्स्टंट रिअलाइज होतं की तिच्या तोंडून हे निघून गेलं. तर हे समजल्यावर परिस्थिती आणखीच खराब होते आणि दाभाडे मावशींना चक्कर येऊ लागते. परिचय आणि सानप काकू दाभाडे मावशींना पकडतात, धीर देतात आणि सखी सुद्धा जाणार असते तर सानप काका सखीला थांबवतात. तिला म्हणतात, तिथेच थांब. सखीला आता खूपच वाईट वाटत असतं. थोड्याच वेळानंतर आता बरं वाटल्यावर मावशी परत सखीला म्हणतात, तू चांगलीच हुशार आणि धूर्त निघालीस ग, अगदी तुझ्या आईसारखी. सरकारचंच प्रतिरूप आहे तुझं. आणि आता सानप काकू म्हणतात सखीला, अगं बेशरम पोरी, मेडिकल स्कीमच्या नावाखाली सगळ्यांच्या सह्या घेऊन आमची सखी सदन चाड बडकावलीस तू. तुला लाज कशी वाटली नाही? परीची आई सुद्धा आता भडकते आणि म्हणते, आज या सखीने सिद्ध केलं की ही त्या माजुर्डी सरकारचीच पोरगी आहे, तिच्यासारखीच खोटारडी आणि पाठीत खंजीर खुपसणारी. तर सखी म्हणते, हे खोटं आहे, हे मी नाही आहे आईसारखी, म्हणूनच तिने दिलेलं चॅलेंज स्वीकारून इथे चाडीत राहायला आले ना मी. मावशी म्हणतात आता सखीला, अच्छा म्हणजे तू आमच्या प्रेमाचा स्वतःच्या चॅलेंजसाठी वापर करून घेतलास, तर आमच्या मायेसाठी नाही, आमच्या प्रेमासाठी नाही, तर स्वतःच्या हट्टासाठी, तुझा हट्ट पूर्ण करण्यासाठी तू इथे येऊन राहिलीस. आज तू सिद्ध केलंस, तुझ्यात आणि त्या तेजस्विनी कामतमध्ये अजिबात फरक नाहीये. तर मित्रांनो तितक्यात तिथे या गुंडांची गाडी येते. एका टेम्पोमध्ये सगळे गुंड आली असतात आणि एकानंतर एक खाली उतरतात. कोणाच्या हाती मोठा हतोडा, कोणाच्या हाती लाठी, फावडं, असं सगळं काहीतरी असतं आणि उद्ध्वस्त करण्यासाठी. त्यांना बघून आता सगळे चाडकरी आणखीच घाबरतात. आता ते समोर येणार तितक्यात आता कान्हा त्यांना थांबवतो आणि म्हणतो, प्लीज प्लीज असं काहीच करू नका. बघा मित्रांनो आता जानू सखीला म्हणते, हे सगळं या सखीमुळे होत आहे. त्या सखीची इतकी जवळची मैत्रीण सुद्धा असं वागणार असं मला सुद्धा वाटलं नव्हतं. इथे आता परीची आई सुद्धा म्हणते, या सखीमुळे आमचं घर काय अख्खी चाडच चालली आहे. सानप काकू सुद्धा म्हणते, गेलं सखीमुळे आमचं घर गेलं, आमची चाड सुद्धा गेली. तितक्यात आता काय होतं, त्यातला एक गुंड परशूकडे बघतो आणि म्हणतो, साहेब करू का सुरू? तर परशू म्हणतो, हो. सखी तिथेच त्या गुंडांना थांबवते आणि म्हणते, नाही,
आता ती काय करते सखी, गुंडांच्या समोर येऊन उभी राहते एकदम ठामपणे आणि चाडकरांसाठी गुंडांना म्हणते की एक क्षणही इथे थांबायचं नाही, आता जसे आलात ना तसेच चालते व्हा. त्यातला एक गुंड आता नाटकं करतो आणि म्हणतो हे बघ घाबरलो मी. त्यानंतर सगळे गुंड सखीवर हसतात आणि ही गुंड आता सखीला म्हणतात कसला सॉलिड आवाज आहे ना मॅडमचा. या मॅडमच्या आवाजामुळे आमच्यासारखे डेंजर लोक घाबरायला लागलीत. ही गुंड आता सखीवरच हसतात. तर सखी ते चाडीवर नडाखाली जी बॅट ठेवली असते कपडे धुण्यासाठी ती बॅट आपल्या हाती घेते आणि म्हणते मी खरं बोलतेय, मी फक्त बोलत नाही करूनही दाखवेन. ती बॅट उचलत सखी म्हणते हिम्मत असेल तर पुढे या. खरं तर सखी सुद्धा थोडी घाबरली असते. त्यातला एक गुंड म्हणतो एक चिरकुट मुली आम्हाला माज दाखवतेस का. हा गुंड सखीला धक्का देतो. सखी आता गाडीवर जाऊन पडते आणि तिच्या डोक्यातून रक्त निघतं, तिच्या डोक्याला लागतं. कान्हा पटकन त्याच्या खिशातला रुमाल काढतो आणि सखीच्या डोक्यावर लावतो. दाभाडे मावशींना सुद्धा सखीची कदर येते आणि ते जाणार असतात पण सानप काकू दाभाडे मावशींचा हात पकडतात आणि अडवतात. कान्हा सखीला म्हणतो दुखतंय का खूप. मित्रांनो, ती जी 2 मुलं असतात चाळीतली जी सरकारने पाठवली असतात त्यातला एक मुलगा आता ताड्या वाजवू लागतो आणि म्हणतो वा वा भारी आहे. अगोदर स्वतःच माणसं बोलवायची आणि नंतर ही अशी नाटकं करायची मार खाण्याची. यांच्या चाळीतला चंदू सुद्धा म्हणतो तर काय आम्हाला काय कळत नाही का हे सगळं, ही अपेक्षा नव्हती हिच्याकडून. सगळे आता सखीला नको नको ते बोलतात. आता कान्हा म्हणतो सगळ्यांना तुम्हाला काय कळतंय का काय बोलताय तर तुम्ही. आणि कान्हा जाणार असतो बोलायला. सखी कान्हाचा हात पकडते आणि म्हणते नको बोलूस. तर आता कान्हा म्हणतो सखीला सखी मॅडम तुम्ही खूप भोळे आहात, तुम्ही ह्या लोकांसाठी जीव काढताय. कान्हाच आता सखीचा हात पकडतो आणि सगळं चाळकऱ्यांसमोर नेतो आणि दाखवतो ह्या लोकांसाठी करताय तुम्ही हे सगळं, यांच्यासाठी तुम्ही तुमचा जीव द्यायला निघालात. सगळ्यांना आहे का त्याचं काही. सखी मॅडम कोण लागतात हे चाळीतली लोक, तुमची काय नातं काय तुमचं यांच्याशी. तरी सुद्धा त्यांच्या मुलांना तुम्ही जीव लावलात. चाळीतली लोक आता मात्र मान खाली घालतात. पुढे आता कान्हा म्हणतो या सगळ्यांच्या लहान मोठ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात, त्यांच्या मुलांना शिकवलं, चांगल्या वाटेची ओळख करून दिलीत. साधी ट्युशनची फी भरायची यांची ऐपत नसताना तुम्ही यांच्या मुलांना इंग्रजी बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं. एवढं सगळं तुम्ही केलं कशासाठी, यांचं हे सगळं ऐकून घेण्यासाठी. आता सखी सुद्धा रडत असते आणि सगळे चाडकऱ्यांना आता हळूहळू रिअलाइज होतं. पुढे आता कान्हा सखीला म्हणतो तुम्ही मोठ्या महालातल्या राजकुमारी ते या चाडीत येऊन राहिल्यात, यांच्यात एकरूप झालात, पण त्यांना काहीच नाही यायचं. हा बघा ह्या दाभाडे मावशी यांचा जीव वाचवण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या वडिलांची असलेली एक आठवण म्हणजे ती अंगठी सुद्धा तुम्ही विकलीत आणि यांचे उपचार तुम्ही पूर्ण केलेत. यांना आहे का काही त्याचं. आणि यांच्यासाठी या चाळीतल्या लोकांसाठी तुमच्या भल्यासाठी तुम्ही तुमच्या सख्या आईशी नेहमी वैर पत्कारलं. हे सगळं नाटक होतं तुमचं. सगळं आता कान्हा सगळ्यांसमोर सखीला म्हणतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पण मित्रांनो, उद्याचा भाग त्याहूनही धमाकेदार आहे. सगळे चाळकरी आता एकत्र येतात आणि या गुंडांच्या विरोधात उभे राहतात. परशु तसं कळवतो या सरकारला. सगळे चाळकरी हातात हात घालून आमच्या समोर उभे आहेत आणि सरकार ऑर्डर देते की सगळ्यांना संपवून टाका आणि यांच्यात जाम मारामारी होते. तर बघूया मित्रांनो, उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सिरियलच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. कालपासून नवीन महिना लागला म्हणून सगळ्यांना हॅपी फेब्रुवारी. तुमचा हा महिना आनंदाचा जाओ. धन्यवाद.